की मेडिकल टेस्ट जास्त महत्त्वाची आहे. तर असं कधी असं काही घडलंय का की लपवलंय त्यांनी? एक मुलगा आला होता पुनर्विवाहासाठी आणि त्याला आम्ही नेहमी प्रश्न विचारतो की का घटस्फोट का झाला किंवा पुनर्विवाह कशासाठी. तर त्यांनी सांगितलं की सर आमची संपूर्ण फॅमिली राहायला कोल्हापूरला, वडील त्याचे शिक्षक आहेत, गावाशी काहीच अटॅचमेंट नाही. त्याच्या एका रिलेटिव्हनी ते स्थळ सुचवलं, त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला आणि ते लग्न त्यांनी करायचं ठरवलं. लग्न झालं. लग्ना दिवशी सगळे विधी झाले. लग्ना दिवशी ज्यावेळेस नवरा नवरी जेवायला बसतात, लग्नातली सगळ्या शेवटची पंगत, नवरा नवरी जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर अचानकच ती जेवता जेवता मुलगी हसायला लागली मोठमोठ्याने. तर त्या मुलाला काय समजेनाच. त्यांनी बघितलं की अरे ही का हसते. ती मोठमोठ्यानं हसायला लागली. नंतर ती ओरडायला लागली मोठमोठ्यानं. स्वतःची केस तिनं सोडली आणि ती केस ओढायला लागली. ते बघून तो मुलगा म्हणला मी एवढा घाबरलो की तो साईडला उठून उभा राहिला आणि त्याने मला ते व्हिडिओज दाखवले. म्हणजे असं नाही की तो म्हणतोय म्हणून मी विश्वास ठेवला आहे, तर तिथं काही लोकांनी ते व्हिडिओ शूट केले, ते व्हिडिओ दाखवले. त्याच्यानंतर त्या मुलीला तिथून लगेच हॉस्पिटलला घेऊन गेले. जवळच्या हॉस्पिटलमधले सुद्धा ते व्हिडिओ मी पाहिले. ती मुलगी लिटरली संपूर्ण केसेस सोडली होती. तिथले ज्या नर्सेस आहेत त्यांना ती मोठमोठ्याने शिव देत होती, त्यांच्या अंगावरती त्यांना मारायला जात होती, वस्तू फेकत होती. आणि तिची जुनी हिस्ट्री काढली तर त्या मुलीला स्क्रिझोफेनिया नावाचा डिसीज आहे, जो बरा होत नाही आणि पालकांनी तो पूर्णपणे लपवला. आणि त्यामुळे त्या मुलाचं संपूर्ण आयुष्य हे चेंजच झालं. जो मुलगा चांगला शिकला होता, चांगली लाईफ ट्रॅकवरती होती, फक्त पूर्ण चौकशी न केल्यामुळं. आणि मुलींच्या पालकांचीही तिथं मोठी चूक आहे की असे काही आजार असतात की तुम्ही लपवूच शकत नाही. आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही लपवू नका. एक वेळ गोष्ट सांगून केली तर टिकू शकते, पण तुम्ही लपवायला गेला आणि काही गोष्टी लपणाऱ्या नसतात, तिने ते लपवायचा प्रयत्न केला. त्या मुलीने त्या दिवशी गोळी खाल्ली नाही आणि तो प्रॉब्लेम तेव्हा तो झाला आणि त्या मुलाचं घटस्फोटीत तो मुलगा झाला. म्हणजे मानसिक आजार सुद्धा आई वडिलांनी असेल तर सांगितला पाहिजे. 100% सांगितलं पाहिजे. आणि खरं आहे, कारण आपल्याकडे भारतामध्ये आपण एका व्यक्तीशी लग्न करत नाही, तर त्या पूर्ण फॅमिलीशीच लग्न करतो. तर ह्याच्यावरनं मला एक खूप मजेदार प्रसंग आठवला. माझ्या एक ओळखीचं एक कपल आहे. तर झालं म्हणजे त्यांच्या लग्नाला एक 15-20 वर्ष झाली आणि मुलं वगैरे 2. तर एकदा सहज असं बोलता बोलता तो नवरा म्हणाला की ही मला जेव्हा दाखवायला आणली होती ना, तेव्हा म्हणे सांगितलं की ही इंग्लिश मिडियमला आहे, पण नंतर कळलं ती मराठी मिडियमला होती. आणि मग ती म्हणाली हे कधी बोलला नाहीस तू माझ्याशी? तर तो म्हणाला हो, तुम्ही तेव्हा मला फसवलं. हे 20 वर्षापूर्वीचं त्याने अजून ठेवलेलं. मग ती काय म्हणाली त्याच्यावर, हो तुम्ही पण कुठे सांगितलं मला की तुम्हाला चष्मा आहे, तुम्ही लेन्स लावून आलेलात. म्हणजे असे फसवणुकीचे प्रकार घडतात का अजून? फसवणुकीचे प्रकार हे प्रचंड आत्ता समाजात चालू आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सध्या आत्ता ट्रेंड आहे की लग्न करताना काही भागामध्ये पैसे देऊन मुली आणल्या जातात. म्हणजे तुम्हाला हे आयडिया आहे का नाही आयडिया नाही माहिती नाही आहे मला. एक 1.5 लाख रुपये देणं, 2 लाख रुपये देणं. काही अशा गावागावात एजंट आहेत. ते एजंट लोक म्हणतात की जी मुलं रखडली आहेत लग्नासाठी, एक पैसे द्या 1.5 ते 2 लाख, आपण मुलगी आणूया. अच्छा, म्हणजे त्या मुलाला जर मुलगी मिळत नसेल हां, तर पैसे कोणी द्यायचे? पैसे त्या मुलाच्या पालकांनी, मुलाच्या पालकांनी मुलगी आणण्यासाठी पैसे द्यायचे. किती द्यायचे? ते आकडा प्रत्येकाच वेगळा असतो. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख. आणि ते कशावर अवलंबून आहे? कशा किती पैसे द्यायचे त्या मुलाला? 1.5 लाख, 2 लाख अमाऊंट अशी ठरवून ठेवलेली असते. ते अमाऊंट द्यायची त्यांना. पहिले सगळे पैसे द्यायचे. पैसे दिल्यानंतर ती मुलगी ते दाखवतात. ते मुलीचं घर नेत नाहीत, कोणी मुलीचे कास्ट काय दाखवत नाहीत, काहीच दाखवत नाही. फक्त ही मुलगी आहे. मुलगी ती आणली जाते आणि ते एक ॲक्च्युअली तो त्यांचा एक टीम असते. ते ठरवून सगळ्या गोष्टी होत असतात. ट्रॅप येतो. मुलगी येते घरी, लग्न होते आणि मुलगी पूजेच्या म्हणजे लग्नानंतर 1 ते 2 दिवसानंतर घरातलं जे काही सोनं आहे लग्नात घातलेलं असतं, सोनं असेल, घरातले पैसे असतील, जे काही वस्तू घेता येतील तिला, त्या सगळ्या वस्तू ती मुलगी घेते आणि पहाटेची जाते. एक गाडी तिला घ्यायला आलेली असते आणि ते सगळा पैसे, सगळे घेतलेलं सोनं आहे ते घेऊन सगळे ते पळून जातात. हा काय स्कॅम आहे? हा प्रचंड मोठा सध्या स्कॅम चालू आहे. आणि ह्यामध्ये तो मुलगा काही न करता तो परत घटस्फोट ह्या श्रेणीमध्ये येतो. पैसे तर गेले ते गेले आणि त्याला मुलगी सापडत नाही आणि घटस्फोट त्याला घेता पण येत नाही. कारण लग्न जर झालं, विधिवत लग्न झालं, घटस्फोट कोर्टाकडून घ्यावा लागणार. त्यासाठी ती मुलगी समोर लागणार. घटस्फोट कसा घ्यायचा? ती मुलगी येतच नाही. आणि एक तर उदाहरण असं आहे, ते मुलीला आणण्यासाठी गेले. ॲक्च्युली हास्यास्पद गोष्ट आहे, ते मुलीला आणण्यासाठी गेले माघारी, तर त्यांना तिकडं जाऊन बेदम मार देऊन माघारी पाठवलं. म्हणजे पैसे पण द्या आणि मार खाऊन माघारी या. अरे बापरे, हे काहीतरी वेगळंच आहे. आणि हे कुठे चालतं सगळं? सगळीकडचं म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर मला माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये गावागावात तुम्ही जर का कुणाला भेटलात
तुम्हाला या भरपूर स्टोरीज या बाबतीत ऐकायला तुम्हाला नक्कीच मिळतील. मध्ये ना मला एक पुण्याचे वकील भेटलेले. त्यांनी पण सांगितलेलं की काही उच्च शिक्षित, काही एका सेक्टरमधल्या ज्या मुली आहेत त्या लग्न करतात आणि मग 2-4 महिन्यांनी घटस्फोट घेतात. म्हणजे मग त्यांना ते सगळं ॲलिमनी वगैरे सगळं एक रेग्युलर इन्कम सुरू होतं. हे खरं आहे? येस, येस, येस. पोटगी तुम्ही जर का आता सेलिब्रिटीसुद्धा जर का तुम्ही पाहिले, सेलिब्रिटीमध्ये सुद्धा आता हे चालू आहे. लग्न करायचं, 1.5-2 वर्षामध्ये डिवोर्स घ्यायचे आणि एक मोठी पोटगी त्यांना मिळते. जर का एखादी महिला नोकरी करत नसेल, तर ती नवऱ्याकडून पोटगी घेते आणि त्याच्यावरती हे चालतं. वन टाईमसुद्धा पोटगी मागतात. आणि मगाशी सांगता एक राहिले की काही तर अशा आहेत मुली, एक ज्यावेळेस पोलीस केस झाली आणि ती मुलगी सापडल्यानंतर कळलं की त्या मुलीनं अशी 22 लग्न केलेली होती. 22 लग्न? 22 लग्न त्या मुलीने केलेली होती. एक कुठलं तरी एक नाटक आलं होतं ना की ज्याच्यामध्ये त्यांनी खूप सारी लग्न केली होती. मला तर आठवत नाही, मराठीमध्ये होतं एक नाटक. आणि मग तो एक्सपोज झाला. हे तसंच झालं. आणि ही तसंच कधीची झालं. गोष्ट आहे? आता रिसेंटली आहे, 1 वर्षामधील गोष्ट आहे. आणि 22 जणांकडनं त्यांनी पोटगी घेतली. नाही, 22 जणांकडनं ते लग्न केलं, वन टाईम अमाऊंट घेतली 1-1.5 लाख रुपये आणि ती पळून गेली. अशी तिनं 22 लग्न केली होती. पण मग हे असं म्हणजे मुलीं असं लग्न करून हे करतात, हे असे एजंट्स आहेत. पण असं कधी झालंय का की मुलाकडनं पण फसवणूक झाली आहे? मुलाकडून पण फसवणूक होते ना, म्हणजे बऱ्यापैकी आता मुलं काय करतात, आता लग्न होत नाही म्हटलं की कुठंतरी बायोडाटामध्ये चेंज करायचा, मग ते वय बदलतात. म्हणजे मी मुलीकडच्यांना पण मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस एखादा मुलाचा बायोडाटा बघाल, त्यावेळेस तुम्ही जन्मतारीख चेक करा. कारण बरीच मुलं काय होतात, लग्न होत नाही म्हणून आता वय असेल 1985चं असेल, कुठंतरी मग 7 वर्ष 8 वर्ष कमी लावायचे. बाबा दिसतोय मुलगा लहान, छडपातळ आहे, मग ते वय कमी लावायचं. मग अशा बारीक सारीक फसवणूक होतात. नोकरीला एक मुलीचं मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्या मुलीचा डिवोर्स झाला होता, ती आलती ऑफिसमध्ये भेटायला. तर डिवोर्स होण्यामागं कारण आम्ही प्रत्येकाला विचारतो की बाबा डिवोर्स का झाला किंवा पुनर्विवाह का करायचा आहे. तर तिनं मला सांगितलं, ज्यावेळेस तिचं लग्न झालं, म्हणजे तिच्या वडील तिचे वारले होते, तिचे दाजी होते, त्या दाजींनी पूर्ण दाजींवरती डिपेंड होती, एकच बहीण तिला आहे, तर त्यांच्यावरती डिपेंड होती ती. आणि त्यांनी ते स्थळ बघितलं, मग त्यांनी विश्वास ठेवला, पूर्ण लग्न केलं. ज्यावेळेस ती मुलगा पाहायला गेली होती, जाताना मुलाचं घर बघितलं होतं, मुलगा ह्या कंपनीमध्ये नोकरीला सांगितलं होतं, सगळं व्यवस्थित होतं, तिने लग्न केलं. लग्न केल्यानंतर ज्यावेळेस गृहप्रवेश झाला, ती म्हटली गृहप्रवेश माझा वेगळ्याच घरात. मुलगा कुठेच नोकरीला येणार, दिवसभर घरातच बसून आहे. मी 10 ते 12 दिवस हे बघितलं, विचारलं, माहिती घेतली, तर म्हणली मला कळालं की माझी पूर्णपणे फसवणूक झालेली आहे. आणि म्हणली माझा स्वभाव असा आहे की एक वेळ मला त्यांनी खरं सांगून केलं असताना तर मी आयुष्यभर संसार केला असता, पण मला खोटं सांगून केलं तर मला ते अजिबात सहन झालं नाही आणि तसा माझा स्वभाव नाही आहे. त्यामुळे मी तडकाफडकी त्या घरातून निघून आले आणि मी माझ्या घरी ती जवळजवळ 3 वर्ष ती त्या डिप्रेशनमधून बाहेर रहायला तिला गेली आणि 3 वर्षानंतर तिने मग पुनर्विवाहाचा परत निर्णय तिने घेतला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.